हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत ॲनिमेशन स्टोरी फॉर किड्स. तर चला कॅनवामध्ये आलो आहे आपण आणि तिथे टाईप करायचं आहे सिम्पली व्हिडिओ टाईप केल्याबरोबर सर्च केलं की तिथे आपल्याला ऑलरेडी जे बनलेले आहेत टेम्पलेट्स ते आपल्याला शो होणार. पण आपण स्क्रॅचपासून बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे ब्लँकवर क्लिक करते. तिथे ब्लँक कॅनव्हास आपल्याला मिळालेला आहे. तिथे आपल्याला पहिलं फोल्डरला नाव देऊ आपण ॲनिमेशन व्हिडिओ स्टोरी घेण्यासाठी आपण जाणार आहोत ChatGPTमध्ये. तर तिथे ChatGPTमध्ये गेल्यावर मी त्याला फक्त एक सिम्पल प्रॉम्प्ट देणार आहे, क्रिएट 5 लाईन किड्स स्टोरी. बस सिम्पल एवढं प्रॉम्प्ट आपण त्याला देऊया, कारण आपल्याला एक छोटीशी स्टोरी हवी आहे 5 लाईनची. तर इथे त्यांनी एक टिमी नावाच्या टर्टलची स्टोरी दिलेली आहे आपल्याला. त्याला आपण तिथून कॉपी करणार आहोत आणि कॅनवामध्ये जाऊन पेस्ट करूया आपल्या कॅनव्हासवर. आणि इथे आल्यानंतर आपण 5 लाईनची स्टोरी आहे, तर 5 पेजेस ॲड करून घेऊ. ईच पेजवर आपण एक ओळ पेस्ट करूया आणि त्यानुसार आपण तिथे कॅरेक्टर सिलेक्ट करून छान एक स्टोरी बनवूया. तर तुम्ही एक सुंदर, सोपी आणि लहान मुलांना खूप आवडणारी अशी स्टोरी इथे क्रिएट करू शकता. सिम्पली मी फर्स्ट लाईनला आता कॉपी करून घेते आणि पहिल्या पेजसाठी पहिली ओळ पेस्ट करून घेतली. बाकीचं मॅटर आपण दुसऱ्या पेजवर ठेवलं आहे. याला आपण छान फंकी चाइल्डिश असं एक छान फॉन्ट स्टाईल सिलेक्ट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला थोडं एक्सप्लोअर करावं लागेल, किंवा तुम्हाला माहिती असलेले काही फॉन्ट नेम्स असतील जसे लहान मुलांच्या स्टोरीसाठी तसे रिलेटेड, तर तुम्ही इथे सिम्पली नाव टाईप करू शकता. मला इथे नाव आठवत नव्हतं, त्यामुळे मला थोडं स्क्रोल करावं लागलं. तर तिथे मी लिहून बघते फन किड्स. शुगरवरून ते काहीतरी नाव होतं, त्यामुळे मी ते शुगर लिहून बघितलं. पण मग नंतर आठवलं मला की ते मोर शुगर म्हणून एक फॉन्ट आहे. तर ते शेवटी मला सापडलं आणि मी अप्लाय केलं. तर बघा, छान लहान मुलांच्या स्टोरीजमध्ये हा फॉन्ट जास्त यूज होतो. आता आपण जो मागचा बॅकग्राऊंड आहे त्याला छान एक सीनरी सिलेक्ट करून घेणार आहोत. आणि आपलं लँडस्केप साईजमध्ये आहे, त्यामुळे आपण एलिमेंटमध्ये लिहिलं आहे लँडस्केप. आणि ग्राफिक्समधनं बघा किती छान छान सीनरीज आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या स्टोरीशी रिलेटेड त्याला फिट बसणारं असं एखादं चित्र आपल्याला घेऊन घ्यायचं आहे, बॅकग्राऊंड पिक्चर. तर हे बघा किती छान ग्रीनरी पिक्चर आपण घेतलेलं आहे. इथे आता आपलं मेन कॅरेक्टर आहे टर्टल, त्यामुळे मी छान क्यूटशा अशा टर्टलला इथे सर्च करणार आहे, जो आपल्या स्टोरीसाठी एकदम फिट बसणार. तर हा एक असे 2 टर्टल मला छान वाटले, त्यापैकी मी एक फायनल करून घेणार. तर टर्टल आणि बलूनची ही स्टोरी आहे की त्याला बलून दिसतं आणि तो वरती आकाशात उडण्याचे स्वप्न बघतो, वरती जातो, बर्ड्स आणि क्लाउडशी बोलण्याच्या नादात तो जमिनीवर परत पडतो, तर आणि परत उडण्याचे स्वप्न बघतो. तर अशी काहीशी छान गमतीदार स्टोरी आहे ही. तर इथे मी रेड बलून सर्च करते. बलून्सचं मला वेगवेगळे एलिमेंट्स ट्राय करून बघूया, तुमच्या स्टोरीमध्ये जो फिट होईल आणि अट्रॅक्टिव्ह असा जो वाटेल, लहान मुलांना आकर्षित करेल असं पिक्चर आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा त्याला ॲनिमेट कसं करायचं. तर आपण एलिमेंट क्लिक केलं, टर्टलवर क्लिक केलं, ॲनिमेटवर क्लिक केलं आणि इथे बघा त्याला आपल्याला कसं ॲनिमेट करता येईल हे शो होतं आहे. तर आपल्याला सिम्पली त्याला ड्रॅग करायचं आहे समोरच्या दिशेने, प्लस आपल्याला शिफ्टवर प्रेस करून ठेवायचं आहे. डोंट फॉरगेट टू प्रेस द शिफ्ट बटन, त्याशिवाय तो समोर नाही जाणार, तो आडवा तिडवा जाईल. ठीक आहे, स्पीड कमी जास्त करू शकता. आता टर्टलला आपण ॲनिमेट केलं, त्याचप्रकारे आपण बलूनलासुद्धा ॲनिमेट करूया. तर शिफ्टवर बटन, होल्ड शिफ्ट बटन, आणि त्याला समोरच्या दिशेने ड्रॅग करत न्यायचं आहे, म्हणजे त्याला बलूनला आपल्याला वरती न्यावं लागेल. टर्टलला आपण समोर ड्रॅग केलं, बलूनला वरती ड्रॅग करायचं. ठीक आहे, तर असं या 2 कॅरेक्टर्सना आपण ॲनिमेट केलं आहे. ते प्ले करून तुम्ही बघू शकता. डनवर क्लिक केलं की आता दोघांना ॲनिमेशन इफेक्ट ॲड झालेला आहे. तर पहिलं पेज आपलं डन झालं. इथे मी त्याला ओरिजिनल ठेवलं, स्पीड कमीच ठेवली आहे, स्पीड कमी जास्त करू शकता. आता नेक्स्ट पेज घ्यायचं आहे, सेकंड पेज. तर सेकंड ओळ आपण त्याच्यासाठी कॉपी पेस्ट करून घेऊ. He tied it to his shell and floated up in the sky.
तर त्याला आपल्याला स्कायमध्ये उडताना दाखवायचं आहे. ठीक आहे, तर त्या बॅकग्राऊंड पिक्चर कॉपी करून घेतलं, बलूनला कॉपी पेस्ट करून घेतलं आहे, पोझिशन बॅक करून आपण बॅकग्राऊंड सिनरीला ॲड केलं होतं. फॉन्ट स्टाईलचं कलर मी चेंज करून ब्लॅक टू व्हाईट करून घेतला आहे. त्याला व्यवस्थित प्लेस करून घेऊया. आता सेकंड पेज आपण क्रिएट करतो आहे. तर एकतर तुम्ही ग्राफिक्समध्ये जाऊन परत घेऊ शकता एलिमेंट, किंवा मला तो आधीचा बलून आवडलेला नव्हता त्यामुळे मी परत एक बलून घेतला आहे, बलूनचा बंच घेतला आहे आणि आपला मेन कॅरेक्टरला पहिल्या पानावरनंच कॉपी करून आपण पेस्ट करतो आहे सेकंड पेजला. सीनरी आणि कॅरेक्टर्स परत कॉपी करून पेस्ट करून घ्यायचे. आता आपल्याला त्याला उडताना दाखवायचं आहे टर्टलला बलूनबरोबर. तर मी त्या दोघांना एकत्र ग्रुप करून घेणार आणि एकत्र त्यांना ॲनिमेट करणार आहे आपण अप साईडला. तर शिफ्टला प्रेस करून वरती ड्रॅग करतो आहे आपण आणि बघा उडताना आपण त्यांना दाखवतो आहे. तर हे ॲनिमेशन डन झालं आहे सेकंड पेजचं. आता थर्ड पेज आहे. Timmy waved at the birds and clouds as he drifted by. तर आता तिसरं आपल्याला सीन क्रिएट करायचं आहे. परत मी सगळं कॉपी पेस्ट करून घेणार आहे. मागचा बॅकग्राऊंड, कॅरेक्टर्स आणि काही एक्स्ट्रा कॅरेक्टर्स आपण त्यामध्ये या तिसऱ्या पेजवर ॲड करणार आहोत. फॉन्ट कलर चेंज केला व्हाईटमध्ये. इथे आपण कॅरेक्टर्स घेणार आहोत. क्लाउड्स, काही छान छान क्लाउड्स मी घेऊन घेणार आहे. एक घेतला आहे त्यालाच मी डुप्लिकेट करून घेणार आहे. साईज लहान मोठा करून घेऊ, त्यांना मागे प्लेस करू. आणि बर्ड्स घेणार आहे मी एलिमेंट्समधनं. तर काही फ्लाइंग बर्ड्स घेऊ शकतो आपण. एक तर स्टॅटिक घेऊ शकतो किंवा ऑलरेडी जे ॲनिमेटेड आहेत ते घेऊ शकतो. तर मी स्टॅटिक घेतलं आहे, त्यांना मी व्यवस्थित प्लेस करून घेते जिथे जिथे मला हवे तिथे. ॲनिमेटेडमध्ये हे बघा असे हालचाल करणारे बर्ड्स देखील तुम्ही घेऊ शकता. कुठलेही एलिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. फिल्टरमध्ये ॲनिमेटेडवर क्लिक करायचं, फ्लाइंग बर्ड्स. तर बघा फ्लाइंग बर्ड्सच घ्यावे लागतील आपल्याला, स्टॅटिक नाही चालणार. तर त्यांनाच आपल्याला मोशन द्यायचं आहे, ॲनिमेशन द्यायचं आहे. हे बघा हे असे बर्ड्स घेतले, त्यांना जागोजागी प्लेस करायचं. सर्च करायचं, आपल्याला जसे हवे तसे बर्ड्स इथे शो होत आहेत. आपल्या सीनसाठी जे फिट होतील तसे कॅरेक्टर आपण निवडायचे. तर आता यांना आपण देऊया ॲनिमेशन. त्यांना ॲनिमेट करूया. शिफ्टवर होल्ड करून त्याला सिम्पली समोरच्या बाजूने आपल्याला ड्रॅग करायचं आहे. एक दोनदा ट्राय केलं की ते होतं. क्लाउड्सनं मी मोशन दिलं आहे बघा, मागे पुढे जाणार असं. स्टेडी ठेवलेलं आहे, स्पीड त्यांची एकदम कमी ठेवलेली आहे. बर्डला मोशन देऊया. तर या एका बर्डला मी राईट टू लेफ्ट मोशन देते आहे आणि तो एकदम स्लो असा मूव होतो आहे. आणि याला मी लेफ्ट टू राईट ड्रॅग करणार. आणि डनवर क्लिक करणार. स्पीड कमी करणार, स्टेडीवर ठेवणार. ओरिजिनल, स्टेडी, स्मूथ 3 ऑप्शनपैकी स्टेडी निवडायचं आहे आपल्याला. आणि आपला तिसरा पेज जवळपास कंप्लीट होत आला आहे. आता आपल्याला सेकंड पेजवरनंच आपले कॅरेक्टर जे होते त्याला परत कॉपी पेस्ट करायचं आहे. तो आकाशात जाताना त्यांच्याबरोबर बोलतो आहे असं दाखवायचं आहे. तर तेच ग्रुप केलेलं चित्र मी इथे ते चित्र मी परत इथे कॉपी पेस्ट केलं आहे आणि त्याला आपल्याला परत वरती आकाशात उडताना त्यांच्याशी बोलताना दाखवायचं आहे. मी त्याला मोशन दिलं आहे अप साईड आणि थोडं राईट साईडला प्लेस केलं आहे. तर आता फोर्थ पेज आपण क्रिएट करणार आहोत की तो टर्टल वाऱ्याच्या झुळकाने खाली पडताना आपल्याला दाखवायचं आहे. अ गस्ट ऑफ विंड ब्रॉट हिम बॅक ऑन द लँड. तर त्यासाठी इथे मी परत सगळं कॉपी पेस्ट करते. लँडस्केप, सगळे कॅरेक्टर्स आपण मागच्या पानावरनं या चौथ्या पानावर आणतो आहे. तर लँडस्केप सिनरी आणली मी. फॉन्ट स्टाईल घेतलं आहे आपण सेम आणि
ते जे एलिमेंट्स होते, कॅरेक्टर्स होते, ते परत मी इथे कॉपी पेस्ट केले. आता आपल्याला त्याला पडताना दाखवायचं आहे टर्टलला. तर हे बघा, बर्ड्स आणि क्लाउड्सला मी कॉपी केला आहे 4th पेजला. आणि या टर्टलला मला चेंज करायचं आहे, कारण तो जर आकाशातनं खाली पडतो आहे तर आपल्याला त्याला थोडं असं सॅड फेस, क्राईंग फेसचा टर्टल आपल्याला हवा आहे. तर एलिमेंट्समधनं आपण सिम्पली सर्च करूया थोडा वेगळा टर्टल, रडणारा, थोडा सॅड दिसणारा, घाबरणारा असा. तर बघूया, इथे एक्सप्लोर करूया थोडं. बरेच वेगवेगळे पोजमधले इथे कॅरेक्टर्स आहेत टर्टलचे. आणि बघा, हा एक मला सापडला आहे, म्हणजे असा तो दिसतो पण आहे की तो आकाशातनं पडतो आहे आणि रडणारा थोडा. तर आपल्याला बलूनला ॲनिमेशन द्यायचं आहे अपसाईड जाणारा. तर त्याला मी ॲनिमेट केलं आहे. त्याची स्पीड मीडियम ठेवूया आपण आणि याला खाली पडताना दाखवायचं आहे टर्टलला. तर त्याची स्पीड पण आपण थोडी कमी ठेवणार आहे. स्टडीमध्ये खाली पडताना दाखवणार आहोत आपण त्याला. तर दोघांना ॲनिमेट केलेलं आहे आणि आपला 4था पेज देखील रेडी झाला आहे. फॉन्ट कलर चेंज केला व्हाईट. आता लास्ट पेज आपला आहे. नाव एव्हरी डे ही ड्रीम्ड ऑफ फ्लाईंग अगेन. तर एक सिम्पलसा आणखीन आपल्याला टर्टल घ्यावा लागणार आहे 5th पेजसाठी. जो स्वप्न बघतो आहे, असा डोळे बंद असणारा टर्टल आणि स्वप्न बघणारा टर्टल असं दाखवायचं आपल्याला. तर सगळं प्रोसेस सेम आहे. कॉपी पेस्ट करून घेऊया आपण. जे ज्या गोष्टी आपल्याला परत लागणार आहेत त्या, फक्त आपल्याला टर्टल चेंज करावा लागणार आहे. तर इथे एलिमेंटमध्ये सर्च करूया ड्रीमिंग टर्टल. बघूया भेटतं का, किंवा साधा असा झोपलेला जरी भेटला तरी चालेल. हा बघा, भेटला आहे मला. तर याला प्लेस करून घेऊ आणि आपलं 5th पेज देखील लवकरच रेडी होणार आहे. यात आपल्याला जे जे कॅरेक्टर्स हवेत त्यांना आपण परत घेऊया. ज्यांना ॲनिमेट करायचं आहे त्यांना सिम्पली ॲनिमेटवर क्लिक करून शिफ्टला होल्ड करून ड्रॅग करूया. ज्या दिशेने तुम्हाला न्यायचं आहे आणि जिथपर्यंत न्यायचं आहे तिथपर्यंत सिम्पली ड्रॅग करायचं. आता मला इथे सन पण ॲड करायचं आहे. तर एक छान हॅप्पी असं सीन दाखवायचं आहे, ज्यामध्ये छान अट्रॅक्टिव्ह कॅरेक्टर्स आहेत आणि एक छान झोपलेला टर्टल आहे, सन आहे, क्लाउड्स आहेत, ग्रीनरी आहे मागे. वाटलं तर तुम्ही खाली छान फ्लावर्स ॲड करू शकता, छान छान ग्रास ॲड करू शकता. छोटे छोटे एलिमेंट्स आणखीन ॲड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओला आणखीन कलरफुल आणि खूप अट्रॅक्टिव्ह बनवू शकता, ज्याने छान लहान लहान मुलं तुमच्या या व्हिडिओकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि आपली स्टोरी देखील खूप छान बनणार आहे. बघा, इथे मी ग्रास ॲड केलेत. बटरफ्लाय ॲड करूया काही आणि त्यांना छान ॲनिमेट करूया, जसं आपण बाकीच्या एलिमेंट्सना ॲनिमेट केलं आहे. बटरफ्लायला आपण कोणत्याही दिशेने असं उडवू शकतो. क्लाउड्सला आपण ऑलरेडी मोशन दिलेलं आहे. आणि असे हे 2-3 एलिमेंट्स ॲड केले की आपली स्टोरी खूप छान प्रकारे रेडी झालेली आहे. त्याला आपण ऑडिओ देऊ शकतो. अपलोडमध्ये गेलं, ऑडिओवर क्लिक केलं आणि ऑलरेडी तिथे डाउनलोड केलेला ऑडिओला मी सिम्पली ड्रॅग आणि प्लेस केलं. तुम्ही व्हॉइस ओव्हर देखील करू शकता किंवा ऑडिओ देखील टाकू शकता. आता याला प्ले करून बघूया. पहिला पेज, दुसरा पेज आणि असाच 3रा, 4था, 5वा आपण बघू शकतो. आणि त्याला आपल्याला डाउनलोड करायचं आहे MP4मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.